योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेशमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. हिमालयाच्या कुशीतून वाहणारी पवित्र गंगा, प्राचीन मंदिरे, शांत आश्रम आणि अध्यात्माची अनुभूती देणाऱ्या या नगरीत आज आपण एका सुंदर प्रवासाला सुरुवात करणार आहोत. या प्रवासामध्ये आपण भेट देणार आहोत वशिष्ठ गुफा, नीलकंठ महादेव, परमात्निकेतन, जानकी सेतू आणि रामझुला, तसेच लक्ष्मण झुला, आणखी काही यासारख्याच ऋषिकेशमधील प्रसिद्ध ठिकाणांना. गंगेच्या घाटावर अनुभवणार येथील अद्भुत वातावरण, भव्य गंगा आरती आणि श्रद्धेने भरलेले स्थानिक जीवन. तर चला सुरू करूया ऋषिकेशच्या या अविस्मरणीय प्रवासाला. जर तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम आलाय तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहणार. जय श्रीराम अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आणि आज मी आहे देवभूमी उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये आणि आज आपण काही प्लेसेस इथे एक्सप्लोर करणार आहोत, काही ॲक्टिव्हिटीज आपण इथे करणार आहे. आणि हा आमचा रूम आहे, हा आम्ही 2 दिवसासाठी केला आहे. आणि सकाळी सकाळी काय झालं माहिती आहे का, आमचा गिजर खराब झाला तर आम्ही जो ह्याचा ऑनर आहे ना त्याच्याकडे गेलो तो आंघोळ करायला. वेगळीच कुंडी घेतली. आधीच आम्हाला समजलेत नाही याचं लॉक कसं लावायचं मग. आणि हा आमच्या रूमच्या समोरचा व्ह्यू होता, फ्रंट साईडचा. आणि बॅक साईडचा तर तुम्हाला दाखवलंच आहे मी. आणि आता आम्ही जाऊन राहिलो आहे स्कूटी रेंटलसाठी. बाईक किंवा स्कूटी रेंटनी घेणार, त्यानंतर आपण फिरणं चालू करू. एकदम बढिया बढिया प्लेसेस मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. दीक्षांत गेला आहे आमच्या घरमालकाला चाबी द्यायला, कारण की गिजर रिपेअरिंगवाला येणार आहे. आम्ही उद्या पण आहे, तर उद्या पण आम्हाला गिजरची गरज पडणार, रात्री पण पडणार. आणि आता आम्हाला स्कूटी रेंट करायची आहे. स्कूटीनेच आम्ही फिरणार आहे, स्कूटी किंवा बाईकनी. आणि इथे माझ्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही, म्हणजे खूपसे लोक इथं हे ॲडव्हेंचर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करवतात, रिव्हर राफ्टिंग वगैरे. तर बघूया आता कुठे आपल्याला कमी याच्यामध्ये आणि चांगली स्कूटी भेटते ते. आपला जो रूम आहे ना त्याच्या ऑनरचं दुकान आहे. हा काल आम्ही इथेच असंच चहा पित होतो, तर त्यांना विचारलं रूम आहे का म्हणून, तर त्यांनी बोलले की आमच्याचकडे आहे. तर त्यांच्याच घरी आपण रूम केला होता. मला दाखवलं होतं हे विजय भाऊची दुकान, जिथे आम्ही चहा पिला होता. बस त्याच्या एकदम समोर आम्ही एक इथे स्कूटी रेंट केलेली आहे, ही ब्लॅक कलरची. आणि 650 रुपयामध्ये आम्ही आतापासून, म्हणजे आता वाजले आहे 10, आता 10पासून तर उद्या 12 वाजतापर्यंतचा टाईम घेतला आहे. कारण उद्या मॉर्निंगला आम्ही बंजी जम्पिंग करणार आहे आणि त्यानंतर मग आपण नागपूरसाठी निघणार आहे. तर ही स्कूटी आम्ही रेंट केली आहे. स्कूटी रेंट करायच्या आधी एकदा त्याचा व्हिडिओ वगैरे बनवून टाकायचा प्रॉपर. तर गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे, 93 रुपये लिटर इथे पेट्रोल आहे. आणि आता आम्ही पण थोडी पेट पूजा करतो, त्यानंतर मग निघू फिरायला. बढिया. आणि स्कूटी रेंटल नंतर आता आपण निघालेलो आहे वशिष्ठ गुफाकडे. वशिष्ठ गुफा ही ऋषिकेशपासून 25 किलोमीटर बद्रीनाथ रोडावर शिवपुरीच्या पुढे गंगाजीच्या किनारी स्थित आहे. स्कूटीने आपल्याला तिथे पोचायला साधारण अर्धा तास लागणार आहे. तर तपोवनपासून 16 किलोमीटर ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलेलो आहे वशिष्ठ गुफाच्या गेटसमोर. 500 मीटर आपल्याला अंदर जायचं आहे वशिष्ठ गुफापर्यंत. आणि ह्या मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 9 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजतापर्यंत फक्त चालू राहतो. उधर का जा रहा है? इधर. तर चला बघूया वशिष्ठ गुफा कशी आहे, त्याची हिस्ट्री काय आहे. शहराच्या शोरपासून दूर असलेली ही प्राचीन तपोभूमी महर्षी वशिष्ठ यांच्या ध्यानस्थळ म्हणून ओळखली जाते. आणि तिथे एक अलग प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा भेटते असं मी ऐकलं होतं. तर चला बघूया. वशिष्ठ गुफाच्या परिसरमध्ये आता मी पोचलेलो आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप छान गार्डनिंग केलेली आहे. वशिष्ठ गुफा आहे, त्यामध्ये रेकॉर्डिंग वगैरे कॅमेरा वगैरे यूज नाही करू शकत आपण. पण आम्ही जे आतमध्ये बघितलं ते तुम्हाला सांगू शकतो. तिथे आतमध्ये एक गुफा आहे 150 ते 200 मीटर इतकी अंदर, आणि तिथे मेडिटेशन वगैरे करू शकतो. आणि आता आम्ही समोर जात आहे अरुंधती गुफाकडे. तर बघूया ते गुफा कशी आहे. जर तिथे रेकॉर्डिंग अलाव असेल तर आम्ही तिथला तुम्हाला दाखवणार.
रस्त्यामध्ये इथे असे बनवलेले आहे इथे भरपूर सारे, तर आम्ही पण बनवून टाकला. समोर एक ब्रिज आहे, माहीत नाही तो कसला कोणता ब्रिज आहे. इथे वशिष्ठ गुफा आहे आणि याच्याच बिलकुल बाजूनी इथे अरुंधती गुफा आहे. तर आता आपण अरुंधती गुफा पाहू जवळून. इकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण जे बीचवर राहते ना तशी व्हाईट सँड इथे आहे, पूर्ण बारीक. हे तर फ्रेंड्स ही होती अरुंधती गुफा. आणि अरुंधती गुफा जी आहे ती महर्षी वशिष्ठ यांच्या आईला डेडिकेटेड ही गुफा आहे. तिथे आम्ही काही वेळ बसलो होतो 5 मिनिट आणि तिथला जो सायलेन्स आहे तो आम्ही फील केला. तिथे बसून गंगाजीचा खूप सुंदर व्ह्यू आम्ही पाहू शकत होतो. एकदम छान वाटलं तिथे. वशिष्ठ गुफेचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालो आहे नीलकंठ महादेव मंदिराकडे. रातों को पलके क्यों भारी लगे, निंदिया भी मुझको ना प्यारी लगे. कटता नहीं है सफर ये मेरा, जिस रास्ते तो ना रहे. मेरी जाना जो रूठे जाती है, चेहरे की हंसी छूटे जाती है. कैसे मनाऊं मैं, कैसे बुलाऊं मैं, तू बता, तू बता. मेरी सावरिया मेरी बावरिया, तू रूठा ना करियूं मुझसे. मेरी सावरिया मेरी बावरिया, तू रूठा ना करियूं मुझसे. दिल लगता नहीं तेरे बिन मेरा, तू आके गले लग जा. दिन कटता नहीं मेरा तेरे बिना. ऋषिकेशपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर दाट जंगल आणि डोंगरांच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भगवान शिवला मानणाऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे नीलकंठ महादेव मंदिरच्या परिसरमध्ये आणि गाडी पार्किंगपासून इकडे आम्हाला 200 मीटर समोर जायचं आहे मंदिरपर्यंत. बाजूला पूर्ण स्टॉल लागले आहे फूडचे वगैरे आणि क्लोथ्स, पूजा, आणखी भरपूर काही दुकान आहे. समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेले विष शिवजीने प्राशन केले आणि त्यांच्या कंठांचा रंग निळा झाला. याच घटनेमुळे त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. ही घटना याच परिसरात घडली होती आणि म्हणूनच येथे नीलकंठ महादेवाचे मंदिराची स्थापना करण्यात आली. शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे हर हर पार्वती संगे. हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो. काशी विश्वनाथ गंगे बाबा पार्वती संगे. हर हर महादेव शंभो. हर हर
भैया तेरी यहाँ पे एक आधा आगे जाने दे ना, हमको बोले थे ये भी देख ले वो भी देख ले। देखिए यहाँ का रिंग देखिए हमारे दातू दे रहते नहीं इसमें छोटे बच्चों का भी आता क्या? हां इथे थोडा ब्रेक घेतलाय आम्ही चहा नाश्त्यासाठी. बघू शकता खूप सुंदर व्ह्यू इथून पाहायला भेटत आहे. आणि ऑर्डर केला आहे सँडविच आणि 2 चहा. मंदिर दर्शनानंतर आम्ही पुन्हा ऋषिकेशकडे परत आलो आणि पोहोचलो जानकी सेतू इथे. गंगेच्या दोन्ही तीरांना जोडणारा हा सुंदर पूल केवळ प्रवासासाठी नाही तर इथून दिसणारा दृश्य पण तितकाच सुंदर आहे. मुझको ना प्यारी लगे, कटता नहीं है सफर ये मेरा, जिस रास्ते तो ना रहे जाना जो रूठे जाते. आणि आता आपण पोहोचलोय परमात्म निकेतन आश्रम जवळ. ऋषिकेशमधील सर्वात प्रसिद्ध आश्रमापैकी एक आश्रम याला मानलं जातं. आश्रमाच्या भिंतीवर संपूर्ण रामायण अतिशय सुंदर चित्रांच्या माध्यमातून काढण्यात आलं आहे. प्रत्येक चित्र एक कथा सांगत आहे आणि रामायणातील प्रसंग जिवंत असल्याचा भास करून देत आहे. मेरी सावरिया मेरी बावरिया तू रूठा ना करियूं मुझसे, मेरी सावरिया मेरी बावरिया तू रूठा ना करियूं मुझसे, दिल लगता नहीं तेरे बिन. परमात्म निकेतनच्या भव्य द्वारावर आपल्याला अर्जुन आणि श्रीकृष्ण रथावर विराजमान असलेले सुंदर शिल्प इथे पाहायला मिळते. भगवद्गीताच्या संदेशाची आठवण करून देणारे हे दृश्य प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला गंगाजीच्या मध्यभागी स्थापित केलेले भगवान शंकराची भव्य मूर्ती नजरेत पडते. प्रतिमा अतिशय आकर्षक दिसून येते. हा एक्सपिरियन्स शब्दात सांगणं कठीण आहे. ऋषिकेशमधली घाटे आणि येथील अरुंद गल्ल्या पायी फिरून पाहणं पण हे सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे. प्रत्येक वळणावर आपल्याला काही नवीन इथे पाहायला मिळते. आणि इथे फिरता फिरता आम्हाला भगवान शिवच्या ड्रॉइंग पण पाहायला भेटल्या. ती खुल्या डोळ्यांनी पाहताना आम्हाला भव्य आणि रिलॅक्स्टिक वाटत होतं. यानंतर आम्ही एका शांत ठिकाणी येऊन बसलो. इथून जानकी सेतू आणि शंकरजीची भव्य मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. गंगेच्या प्रवाहासोबत हे दृश्य पाहण्याचा अनुभव खरोखरच अनफॉर्गेटेबल होता. इथे काही वेळ आम्ही बसलो, काही आमचा स्कूल टाईम कॉलेज टाईममधल्या गोष्टी आम्ही आठवण केल्या. तर आता आम्ही आपल्या रूममधून निघलो आहे. आज ऋषिकेशमध्ये आमचा दिवस 3रा आहे आणि आज आम्ही करणार आहे बंजी जम्पिंग. त्याच्यासाठी आम्हाला 9:30 वाजता बोलवलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. आता वाजले 8. 12 वाजता निघायचे कारण दिल्लीवरून आमची रात्री 8 वाजता ट्रेन आहे नागपूरसाठी. रात्री दिवस आहे आपला. ऋषिकेशमधली सकाळ अनुभवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा गंगाजीच्या घाटाकडे निघालो. काही वेळातच आम्ही पुन्हा एकदा जानकी सेतू येथे येऊन पोहोचलो. पुलाजवळच असलेलं आय लव्ह जानकी सेतू हे आकर्षक ठिकाण पर्यटकाचा लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. आणि आता आम्ही निघालो आहोत एका ऐतिहासिक आणि रहस्यमय ठिकाणी, ते म्हणजे बिटल्स आश्रम. आम्ही गेलो होतो बिटल्स आश्रमकडे, पण बिटल्स आश्रम जो आहे तो 10 वाजता ओपन होते. आम्ही जाऊन राहिलो आता लक्ष्मण झुलाकडे. वाटेतून
दिसणारं परमात्म निकेतनचे सकाळचे दृश्य अतिशय सुंदर वाटत आहे. कालच्या तुलनेत आज इथे तेवढी गर्दी पण नाही. सर्वत्र शांतता आणि प्रसन्न वातावरण इथे अनुभवायला आम्हाला भेटत आहे. एकदा पुन्हा आपण रामायणावर आधारित सुंदर चित्र पाहूया. आणि ही ती प्रसिद्ध प्रतिमा आहे जिथे हनुमानजी आपल्या छाती फाडून श्रीराम आणि सीतामातांचे दर्शन घडवत आहेत. गंगाजीमध्ये स्नान करणारे अनेक भाविकही इथे आम्हाला पाहायला मिळाले. सकाळची थंड हवा, शांत वाहणारा वारा आणि झुळझुळ वाहणारी गंगाजी. ऋषिकेशची सकाळ काही वेगळीच असते. सकाळचे बरेच तास आमचे फिरण्यात गेले आणि आता आम्हाला भूकही लागली होती. म्हणूनच आम्ही आलो ऋषिकेशमधील प्रसिद्ध चोटीवाला रेस्टॉरंटमध्ये. आता छोटीवाला रेस्टॉरंटमध्ये आम्ही मॉर्निंगचा ब्रेकफास्ट केला आणि आता इथून आम्ही निघत आहोत लक्ष्मण झुलाकडे. बहुत मस्त टेस्ट आहे भाई. आणि ते राजस्थानी एक हॉटेल पण आहे, तो पण खूप फेमस आहे. तिथचं जेवण पण तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही 2 दिवस झाले तिथे जेवण करत आहोत. आता आम्ही निघालो आहोत रामझुलाकडे. आणि आता आम्ही येऊन पोहोचलो रामझुलावर. रामझुलावर आम्ही आलो आहे. सकाळचे वाजले 8:30 आणि इथे मस्त थंडी हवा सुरू आहे. गंगाजीवर बांधलेला हा लोखंडी झुलता पूल ऋषिकेशमधील सर्वात प्रसिद्ध ओळखांपैकी एक आहे. सुमारे 1986 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल गंगाजीच्या दोन्ही तीरांना जोडतो. पायी चालणारे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. रामझुल्यावरून दिसणारी सुंदर गंगा घाट, आश्रम आणि सभोवतालचे जे डोंगर आपण इथून पाहू शकत आहोत ऋषिकेशच्या सुंदरता वाढवण्यात आणखी भर घालतात. आणि आम्ही इकडे गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आता येऊन पोहोचलो आहे भूतनाथ टेम्पल जवळ. तर बघूया, भूतनाथ टेम्पल हा 13 मंजिली आहे. जेव्हा शंकरजीचं लग्न होत होतं तेव्हा त्यांची बारात आहे ना इथे थांबली होती काही वेळ, म्हणून याला भूतनाथ टेम्पल म्हणतात. हा भूतनाथ टेम्पल आहे आणि त्याच्या बाजूने लक्ष्मण झुला आहे. लक्ष्मण झुलावर आता आम्ही आहे आणि लक्ष्मण झुलाच्या त्या साईडला काय आहे ते आम्ही बघायला जात आहे. ह्या झुल्याचं काम सुरू आहे आणि ह्या झुल्याचा इतिहास काही असा आहे की असं मानलं जातं की भगवान रामांचे बंधू लक्ष्मण यांनी याच परिसरातून गंगा पार केली होती, म्हणून या पुलाला लक्ष्मण झुला नावे मिळालं. या परिसराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आजही इथे आपल्याला कायम पाहायला मिळते. आणखी भरपूर काही प्लेसेस आहे इथे फिरण्यासाठी, पण आज आम्हाला निघायचे आणि बंजी जम्पिंग पण करायचे आहे. त्यामुळे काही प्लेसेस आम्ही स्किप करतो. नेक्स्ट टाईम येणार तेव्हा पूर्ण करणार ते प्लेसेस. काही तर असायला पाहिजे रिझन की पुन्हा यायला भेटल्या पाहिजे इथे. होप की हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. ह्या व्हिडिओला लाईक करा ज्याने मला मोटिवेशन मिळतो, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लव्हिंग, कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग.